नमस्कार. माझे नाव सौ सुरेखा विजय काणे, राहणार छत्रपती संभाजीनगर. मी सावरकरच्या वक्तृत्व स्पर्धेत नवनिर्मित काव्यरचना खुला गटमधून मी सहभागी होते. माझ्या स्वरचित कवितेचे नाव आहे पहिली अशी व्यक्ती ग. आज कवितेच्या आधी मी निरूपण करते. खरं म्हणजे सावरकरांवर ओवीबद्ध काव्यरचना करण्याची मी तयारी करत होते. कवितेची सुरुवात पहिली अशी व्यक्ती ग अशी केली होती, परंतु प्रत्येक गुणांचे प्रकटीकरण करणारी पहिली व्यक्ती सावरकरच आहे ही माझी जाणीव अधिकाधिक घट्ट होत गेली आणि तसे माझे ठाम मत बनले. त्यामुळे प्रत्येक ओळीची सुरुवात पहिली अशी व्यक्ती ग याच ओळीने केली आहे. आता माझ्या कवितेतील सावरकरांच्या 13 गुणांची थोडक्यात ओळख करून देते. सावरकर नेहमी म्हणायचे, देह आणि देव यांच्यामध्ये देश लागतो व या देशाचे आपण देणे लागतो. हे जाणूनच ते म्हणतात, हे मातृभूमी तुझला मन वाही येले. त्यांची प्रत्येक कविता म्हणजे स्वातंत्र्य देवतेचे स्तोत्र आहे, कारण त्यांची प्रत्येक कविता मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी शेवट गाठते. प्रत्येक स्तोत्र सावरकर स्वतः जगले आहेत. त्यांचे आराध्य दैवत होते छत्रपती शिवाजी महाराज. जय देव जय देव जय जय शिवराया, या या अनन्य शरणा आर्या ताराया. ही त्यांची आरती लाख मोलाच्या गुणांचे प्रगटीकरण करते. सावरकर खूप श्रीमंत होते. खरं म्हणजे ते म्हणू शकले असते, मी श्रीमंत आहे, मी ऐषारामी जीवन जगू शकतो, मला स्वातंत्र्यासाठी देणे घेणे नाही. पण असे घडले नाही. ते स्वातंत्र्यवीर ठरले. म्हणून दुष्ट ब्रिटिशांनी त्यांची संपत्ती जप्त केली. अनादिमी अनंतमी अवध्यमी भला हे त्यांचे मृत्यूवर मात करणारे कविता रूपी कवचच आहे. 1857चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक लिहून त्यांनी तथाकथित शिपायांचे बंड हा शब्द खोडून टाकला. हे पुस्तक खरं म्हणजे स्वातंत्र्यानंतर अभ्यासाला हवे होते. त्यातून विद्यार्थ्यांच्या मनाची जडणघडण झाली असती, पण तसे झाले नाही. ह्या पुस्तकातून स्फूर्ती घेऊन कित्येक जण क्रांतिकारक बनले. बॅरिस्टर होऊनही त्यांना सनद मिळाली नाही, कारण मैं हमेशा ब्रिटिश साम्राज्य के प्रति वफादार रहूंगा ही शपथ घेणे त्यांनी नाकारले होते. महात्मा गांधी, पंडित नेहरूंना ही सनद मिळाली होती. काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना स्वतःला होणारा छळ भोगून त्यांनी कित्येकांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले होते. हे दिव्य दाहक व्रत त्यांनी सतीचे वाण म्हणून बुद्ध्याची स्वीकारले होते. हे विशेष. सावरकरांनी शंख फुंकणे हे पूजेचे अंग आहे हे अंदमानातल्या न्यायालयात न्यायसम्मत केले होते. आणि मग तिथे पहाटेच्या बांगेला शंखध्वनी ऐकू येऊ लागला. आजसुद्धा असेच वागायला हवे, पण आम्ही हिंदू दुबळे आहोत हे आमचे दुर्दैव. अंदमानातील धर्मांतरित हिंदूंना त्यांनी केवळ तुळशीचे पान खायला देऊन हिंदू धर्मात परत आणले होते. ही वृत्ती त्यांची विज्ञाननिष्ठा दर्शवते. यामुळे स्वातंत्र्यानंतर हिंदू बहुल अंदमान भारत मातेला आंदण म्हणून मिळाले आहे हे विसरू नये. रत्नागिरीला स्थानबद्धतेत असताना ते अस्पृश्यता उद्धारक बनले होते. हिंदू हिंदू सकल बंधू बंधू हे सर्व जातीच्या लोकांनी म्हटलेले गीत प्रसिद्ध आहे. आपण सुद्धा अस्पृश्यता उद्धारक सावरकर अशी प्रतिमा आज उजागर करायला हवी. अशा या राष्ट्रभक्तीचे बीजारोपण करणाऱ्या या 13 गुणांना मी वंदन करते. मंडळी, कवितेच्या या निरूपणातून सावरकरांच्या मला प्रथम क्रमांकाच्या वाटलेल्या 13 गुणांची मी कवितेतील क्रमवारीनुसार ओळख करून दिली आहे. आता आपल्याला समजले व पटले असेल अशी आशा करते आणि आता कविता सांगते. पहिली अशी व्यक्ती ग
देहदेवाच्या मध्ये येणाऱ्या देशाला मन वाहणारी पहिली अशी व्यक्ती ग, इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्य देवतेचे स्तोत्र स्वतः जगणारी पहिली अशी व्यक्ती ग, आराध्य दैवत शिवाजी महाराजांवर आरती लिहिणारी पहिली अशी व्यक्ती ग, ब्रिटिशांनी जप्त केलेली संपत्ती परत न मिळणारी पहिली अशी व्यक्ती ग, मृत्युंजयासाठी कविता कवच स्वतः धारण करणारी पहिली अशी व्यक्ती ग, 1857 स्वातंत्र्य समर हा क्रांती ग्रंथ लिहिणारी पहिली अशी व्यक्ती ग, भगतसिंग सारख्या कित्येकांना क्रांतिकारक बनवणारी पहिली अशी व्यक्ती ग, ब्रिटिशांकडून बॅरिस्टरची सनद न स्वीकारणारी पहिली अशी व्यक्ती ग, काळ्या पाण्याची शिक्षा धीरोदात्तपणे स्वीकारणारी पहिली अशी व्यक्ती ग, तुमची बांग तर आमचा शंख तोडीस तोड शिकविणारी पहिली अशी व्यक्ती ग, पाप पुण्याच्या तरतम भावाची विज्ञान निष्ठा शिकवणारी पहिली अशी व्यक्ती ग, सकल हिंदू बंधूंसाठी अस्पृश्यता उद्धारक बनणारी पहिली अशी व्यक्ती ग, राष्ट्रभक्तीचे बीजारोपण करणारी त्रयोदश गुणी अवतारी नमो पुरुषोत्तमा, नमो पुरुषोत्तमा, नमो पुरुषोत्तमा. धन्यवाद.